सगळे नाक दूध पेलेच असतील. लागलं. तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन चमचमीत भन्नाट फ्रेश व्हिडिओ मध्ये. आज सकाळी दूध काढायला बसलो आणि काही ना बघा काय करून दिलं. डायरेक्ट शेपूट मारली आणि डायरेक्ट सगळं शेण लावून दिलं. काय नाही, चालायचंच. गाई आहे तर एवढं सण करावंच लागेल नाही का. म्हटलं आधी दूध काढून घेऊ मग धुवून काढू दे. टॉमे गाय दूध काढीत असलो तिकडे नाही का भूकच लागायची त्याला. बाला सोडून घेतो. पावसामुळे ना जनावर जास्तच हाल होते नाही का. असं चिडचिड होऊन जाते इथं. इकडं रुंदाचं दूध प्यायचं काम चालू आहे. बाईसाठी 2 सेट डायरेक्ट स्पेशल ठेवेल राहते आम्ही. त्याच्यामुळे एवढं 3 महिन्याचं वासरू बघा. ही अप्सरा फक्त 1 वर्षाची आहे पण डायरेक्ट गायपेक्षा पण मोठी आहे. त्याच्यासाठी ना वासरांना दूध व्यवस्थित पाजावं लागतं. जे की आम्ही भरपूर पाजतो. मग मी आता हापशावर आलोय. पण घरी जाऊन आंघोळच करायची आहे पण मग या असं घेऊन नाही जाता येणार घरी. त्यामुळे थोडं धुवून घेतो नाही का. शिवम सर हापसाव थोडं. ऑल गुड. आपण मस्तपैकी फ्रेश झालोय. आता जायचं डायरेक्ट घरी. तर भाऊन आपल्या भावाने नवीन मोबाईल दुकान चालू केलंय म्हणजे रिपेअरिंगचं. बघू शकता तुम्ही पाठीमागं. तर आमच्या गावातच दिंडोरी तासमध्ये एकदा नक्की या तुम्ही. तर चला भावाला शुभेच्छा देऊ. भाऊ अभिनंदन बरं का. धन्यवाद. काय आपल्या दुकानामध्ये टोटल ऍक्सेसरी रिचार्ज त्याच्यानंतर रिपेअरिंग एकदम होलसेल भावात केला जाईल आणि गॅरंटेड काम केलं जाईल. काम नाही झालं तर पैसे नाही द्यायचे. बाय लोक तुझ्या भरोशा होतील माझ्या भरोशा होतील. काम झालं पाहिजे व्यवस्थित बरं का. एकदम नक्की एकदम बेस्ट काम होईल. भावाचं काम लय भारी. मोबाईल शॉपिंग. हा भावाचं काम लय भारी. एकदा 100% या तुम्ही. इथं दिंडोरीतच इथं रस्त्याच्या कडेलाच दुकान आहे. दिसून जाईल तुम्हाला. पाठीमागे झाड कशाचं तुम्हाला माहिती असेल पण या झाडावरती किती मोठ्या आळ्या आहे. थांबा हे बघा एवढ्या जबरदस्त. नाद करते काय खतरनाक विषय डायरेक्ट. ए बाबा नको वाज दे टाकून जाऊ दे. आतापर्यंत मी खूप साप पकडले. तुम्ही माझ्या इंस्टाग्रामवरती बघितलं असेल पण मग या छोट्या आळ्यांची मला एवढी भीती वाटते ना. खतरनाक डायरेक्ट अंगाला काटा येतो. लांब राहील तेच बरं. चला लागलं बोला काय रे. पळत लय चालला व्हिडिओ तो. लय भारी आहे ते. फोटो बिटो सगळं जेवताना भारी आला. लय भारी आला तो व्हिडिओ. किती लोकांनी पाहिला? 3 लाख लोकांनी पाहिला. लय भारी. का बाबा प्रसाद खाल्ला का? डिस्प्ले टाकायचं काय म्हणतो ते? बोला ना आता बोला ना. बोला ना काय म्हणतो ते? काय बोलायचं ते बोला ना. बोला ना आता. बाबा म्हणत होते डिस्प्ले टाकायचा. मला आता कॅमेरा चालू केला म्हणता नाही टाकायचा. प्रसाद दे ना भाऊ. काही प्रसाद आहे का नाही? आयला काय माणसं आहे भाऊ. आता आपल्या भावाचं नवीन दुकान सुरू झालंय तर त्याच्या दुकानची बोनी केली पाहिजे नाही का. त्यासाठी आपण आलोय आपल्या मोबाईलला. जास्त काही नाही स्क्रीन गार्ड तरी टाकू नाही का. आज भावाची बोनी होणं महत्वाचं आहे नाही का. आपण जेवढी हेल्प करू तेवढं आपल्या मित्रासाठी चांगलं राहतं नाही का. नाही काही तर स्क्रीन गार्ड तरी टाकू नाही का. तर आता स्क्रीन गार्ड शोधायचं काम चालू आहे. स्क्रीन गार्ड टाकलं का तुम्हाला दाखवतोच मी फायनल लुकला काय दिसणार तुम्हाला. पूर्ण ब्लॅक स्क्रीन आहे ती. ब्लॅक स्क्रीन वरती काय दिसणार आहे ठीक आहे. तरी पण आपला मोबाईल पुढून बघितला ना किती क्वालिटी आहे. एकदम खतरनाक. पाठीमागून बघितलं तुम्ही मस्त काय अरे हे बघा. 12 वाजले त्याचे. मला याच्याकडे बाबा लक्ष जात नाही याच्याकडे. कव्हरच्या आत राहतो. कृष्णाचा फोटो खूप आवडतो बघा आपल्याला. मग टाकलाय आपण इथं. तर शिरसाट साहेब आले आता. लोकसभा हॉटेलचे सर्व्हिस सर्व नांदूर यांच्या ताब्यात आहे बरं का. तिकडून उजेड येत आले. पण तिकडे दुसरा मोबाईल दे. काय नाही तू येतोय ना पूर्ण दिसतोय तू. बार तो कमरापासून दिसत असतील. काय बात कर. वाईड अँगल आहे. आयफोन म्हणलं काय विषय त्याला माहित नाही अजून. आयफोन काय अँड्रॉइड वापरला माणसं. हो S24 अल्ट्रा आहे बघा भाऊकड. साधं काम नाही. गाडीत नाही बघतो तो बाहेर. तर दुकानावरती आल्या पहिल्यांदा आम्हाला भाऊने चहा ऑफर केलाय. कसं आहे सांग रे कुठे. चहा बी आमच्याच माणसाचा आहे. कृष्णमित्र अमृतुल्यवाल्याचा. तर भावानो आता आपण घरी आहे. आज नागपंचमी आहे. सगळे नाग दूध पेलेच असतील. नाही मी दूध नाही पेत. मी पुरणपोळ्या खातो. तर आता पुरणपोळीचा स्वयंपाक चालू आहे. मस्तपैकी जेवण करणार आहे आपण. आई साहेब झालं का नाही? सगळं झालं का? तर भावानो आज मस्त पुरणपोळीचं बेत आहे. खतरनाक मध्ये. पुरणपोळ्या कोणाला आवडतं मला कमेंट करून नक्की सांगा. तर मंडळी जेवण तयार आहे आता. सारभात आणि पुरणपोळीमध्ये गावठी तूप एवढंच खातो फक्त मी. बाकीचं काही भजे कुरडाई मला नाही आवडती. फक्त एवढंच खातो. आता तुम्हाला हे सार थोडा वाईट दिसत असेल तर माझ्याकडून चुकी अशी झाली. लय असाल तुम्ही मला जर सांगितलं तर. याच्यामध्ये म्हणजे मला पुरणपोळी म्हणजे दूध वाटायचं होतं नाही का. मी आलो दूध डायरेक्ट सार भाता म्हणजे दूध ओतून दिलं. एवढा गेअर पडेल होता माझा मोठा नाही का. काय आता जाऊ दे घेतो जेवण करून. बघतो आज ट्राय करून नाही का सार भाता म्हणजे दूध कसं वाटतं. मला समजलंच नाही म्हणजे मी आलो काही दूध गरम केलं दूध घेऊन आलो. याच्यात वाटायचं सोडून याच्यातच ओतून दिलं. आणि पुरणपोळीवरती गावठी तूप टाकलं ना बस मग ना आजच नाही करायचा. गावठी तूप बरं का आपलं साधं तूप नाही. एकदा पुरणपोळीवरती गावठी तूप टाकलं ना बस त्याच्या पुढं खतरनाक भारीतली भारी डिश फेल होऊन जाते नाही का. विषयच नाही. पुरणपोळी असेल ना गावठी तूप मी 100% टाकणार तेव्हाच खाणार नाही का. तर चला मग आता मी जेवण करून घेतो. आजसाठी फक्त एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब तेवढं करा. चला.